Two identical current carrying coils with the same center are placed with their planes perpendicular to each other. तर या ठिकाणी दोन करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल दिलेले आहे आणि दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर, त्यांच्या ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर दिलेलं आहे आणि दोघांचं सेंटर एकच आहे, सेम सेंटर दिलेलं आहे. ओके, त्याच्या पुढे इफ करंट I इज इक्वल टू √2 एम्पियर, तर करंट दिलेला आहे तुम्हाला I, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे किती, √2 एम्पियर. मग आयची व्हॅल्यू आपण लिहून टाकू √2 एम्पियर इतकं. त्याच्या पुढे अँड रेडियस ऑफ द कॉईल R इज इक्वल टू 1 मीटर, तर रेडियस दिलेलं आहे कॅपिटल R आणि त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 मीटर. पुढे देन मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सेंटर इज इक्वल टू μ0 दिले आहे, परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे μ0, बी ऑप्शन आहे μ0 डिवायडेड बाय 2, सी ऑप्शन आहे 2 μ0 आणि लास्ट डी ऑप्शन आहे √2 μ0. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू. कोणामुळे, तर या करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईलमुळे. ठीक आहे, मग या ठिकाणी मी लिहितो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ॲट द magnetic field at the center of current carrying circular coil, current carrying circular coil. तर करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल जर घेतला त्याचा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे μ0I डिवायडेड बाय 2R. आता याच्यात त्यांना आयची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू. याला B1 कन्सिडर करू. मग आपला B1 भेटेल किती, μ0, आयची व्हॅल्यू आहे √2 डिवायडेड बाय 2, आरची व्हॅल्यू 1. आता 1 × 2 जर केला तर 2 भेटेल. मग √2 μ0 डिवायडेड बाय किती भेटला 2. आता जो डिनॉमिनेटरचा 2 आहे त्याला आपण सिम्प्लिफाईड करू, √2 या ठिकाणी आपण राईट करू शकतो. मारायला √2 μ0 डिवायडेड बाय √2 × √2, एक √2 या ठिकाणी काय होणार आहे, कॅन्सल. म्हणून आपला B1 जो भेटेल तो B1 किती भेटणार, तर μ0 डिवायडेड बाय √2. ते झालं पहिल्याचं मॅग्नेटिक फील्ड. पण या ठिकाणी हे जे ॲक्सिस आहे हे ॲक्सिस एकमेकांना काय आहे, परपेंडिक्युलर. मी पुन्हा ड्रॉ करून घेतो. हे पहिल्याची ॲक्सिस आहे ज्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड B1 तयार होईल आणि दुसऱ्याची ॲक्सिस झाली, हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती किती असणार, तर B2. हे दोन्ही एकमेकांना कसे आहे, परपेंडिक्युलर. सेम कॉईल आहे म्हणून जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती पण कशी असणार, सेमच असेल. बाकी सगळ्या कंडिशन सेम आहे. ओके, मग आपण सिमिलरली लिहू शकतो. सिमिलरली मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेकंड कॉईल इज, तर सेकंड कॉईलमुळे किती राहील B2 आणि तो देखील किती असेल μ0I डिवायडेड बाय 2R. याची व्हॅल्यू पण पुट करून टाकू. μ0I, आयची व्हॅल्यू √2 डिवायडेड बाय 2, आरची व्हॅल्यू किती 1. ओके, μ0 √2 तसंच लिहिणार आणि या 2ला कसं लिहिता येईल, √2 एक √2 करणार आहे, कॅन्सल. मग आपला B2 जो आहे तो देखील कसा भेटणार, तर आपल्याला μ0/√2 सेम तसंच भेटेल. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी काय अडचण नाही. आता हे दोन्ही ॲक्सिस जे आहे ते एकमेकांना कसे आहे, परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर जर असेल तर त्याचं टोटल मॅग्नेटिक फील्ड कसं भेटेल, आपल्याला या दोघांचं स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअरिंग करून ॲडिशन करावं लागेल. ठीक आहे, मग टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 2 सर्क्युलर कॉईल. तर दोन्ही सर्क्युलर कॉईलमुळे किती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, विथ टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 2 सर्क्युलर कॉईल विथ ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर. जर ॲक्सिस एकमेकांना कशा असतील, परपेंडिक्युलर असेल तर इज गिवन बाय, बघा मग टोटल B जो भेटणार आहे तो किती भेटणार, रूटमध्ये B1चा स्क्वेअर करायचा
प्लस B2चा पण काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा. B1 आहे μ0/√2 त्याचा स्क्वेअर प्लस B2 आहे μ0/√2 त्याचा स्क्वेअर. त्याचा जर स्क्वेअर केला तर μ0√2चं किती होणार फक्त 2 प्लस μ0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता या दोघांची ॲडिशन केलं, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करू शकता. मग तो झाला 2 μ0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 2 सोबत 2 काय होणार आहे कॅन्सल. मग करायला फक्त स्क्वेअर रूटमध्ये μ0चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल. मग आपलं जे फायनल आन्सर बीचं ते किती भेटेल फक्त μ0. आणि याचं आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन 4पैकी आपलं ऑप्शन ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर इज इक्वल टू μ0.